दरम्यान हैदराबाद गॅझेटियरमध्ये समूहाच्या नोंदी असून व्यक्तिगत नोंदी नसल्यामुळे वंशावळ सिद्ध करणं अशक्यप्राय गोष्ट असून कुणबी कास्ट व्हॅलिडिटी आणि प्रमाणपत्र मिळू शकत नाही असा दावा अभ्यासक संजय लाखे पाटील यांनी केलाय। तर आंदोलनानंतर मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळणार असल्याचा दावा एकीकडे जरांगी करतायत, तर मराठा अभ्यासकांचं म्हणणं वेगळंच आहे। शिंदे समितीप्रमाणे हैदराबाद गॅझेटियरचा उपयोग करून नोंदी शोधल्या जातील असा दावा जरांगे आणि समर्थक करतायत। मात्र शिंदे समितीनं शोधलेल्या 57 लाख कुणबी नोंदींपैकी 38 लाख नोंदींच्या आधारे जरांगेंच्या आंदोलनाच्या आधीच कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप करण्यात आलं होतं याचे पुरावे मराठा महासंघाचे अध्यक्ष राजेंद्र कोंढरे यांनी समोर ठेवले। तसंच हैदराबाद गॅझेटमध्ये कुणबी जातीच्या जिल्हा पातळीवरच्या नोंदी आहेत, त्यामुळे गाव किंवा व्यक्तिगत पातळीवर तसं सिद्ध करता येणार नसल्याचं सराटेंचंही म्हणणं आहे। तर गॅझेटमधल्या जिल्हा पातळीवरच्या नोंदींचा फारसा फायदा होणार नसल्याचं विनोद पाटील म्हणतायत। त्यामुळे कुणबी प्रमाणपत्रांचा तिढा नेमका कसा सुटणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। जर आम्हाला वैयक्तिक नोंदी शोधायच्या त्या आम्ही शोधल्या, त्या 48,000 निघाल्या। वैयक्तिक नोंदी आणायच्या कुठून, वैयक्तिक नोंदीचा आधार घ्यायचा कुठून? आणि मी काल काय अधिकाऱ्यांशी बोललो तर अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की शेवटच्या वेळीमध्ये उल्लेख आहे योग्य तो निर्णय आम्ही घ्यायचा आहे, आणि आम्ही निर्णय कुठल्या आधारावर घ्यायचा, आम्ही रिस्क का घ्यावी? त्यामुळे राज्य सरकारने अधिकाऱ्यांना सूचना करत असताना सरसकटच्या सूचना कराव्या, तरच याच्यामध्ये फायदा होईल। अन्यथा 48,000 किंवा त्या 48,000 कुटुंबाच्या सदस्यांच्या